मगाशी उदयजी सामंत यांनी सांगितलं की मराठी भाषेसाठी म्हणून मी जे सांगेन ते त्याला त्या गोष्टीला ते मदत करतील. उदयजी, आपण जे आम्ही सांगू त्या गोष्टीला आपण मदत करालच अशी अपेक्षा आहे. जे आम्ही करू त्यालाही आपण पाठिंबा द्यावा अशी आमची विनंती आहे. मराठी बोलताना सुद्धा काही जणांना शिक्षा होती. या 3 महिन्यामध्ये हे प्रकार आपल्याला जास्त वाढलेले दिसत आहेत. मी सुरुवातीच्या भाषणामध्ये देखील, माझ्या उद्घाटनाच्या भाषणामध्ये देखील सांगितलं की याच्याबद्दल कायदा आहे, परंतु स्वतःच्या राज्यातल्या भाषेबद्दल, मातृभाषेबद्दल अशा पद्धतीनं दबाव आणून ती भाषा बोलू नये किंवा ती भाषा बोलल्यानंतर जर कोण मारहाण करणारे पैदा होत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. आणि हा जर कायदा कुठं सॉफ्ट असेल तर तो देखील कडक केला गेला पाहिजे. आणि हे संमेलन झाल्यानंतर पुढच्या 15 दिवसानंतर मी सगळ्या महाराष्ट्रातल्या पोलीस अधीक्षकांची माझ्या विभागाअंतर्गत बैठक बोलवणार आहे. सगळ्या CPना मी बोलवणार आहे आणि मी ह्याच त्यांना सूचना करणार आहे की आम्हाला प्रत्येक भाषेबद्दल आदर आहे. महाराष्ट्र हा विविध जाती धर्माने नटलेला आहे, त्याच्यामुळे भाषा देखील विविध या महाराष्ट्रामध्ये बोलल्या जातात, शिकल्या जातात, त्याबद्दल आदर आहे. परंतु महाराष्ट्रातल्या मराठी भाषेचा अनादर करून जर कोण दादागिरी करण्याचा प्रयत्न करत असेल तर ती दादागिरी